मराठवाड्यातल्या नवीन कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याचा आरोप मनोज जरांगेंनी आज केला। 15 लाख रुपयांसाठी हे प्रमाणपत्र रद्द केल्याचा दावा जरांगेंनी केलाय। सत्ता हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून नुकसान करू नका। आता एका बावनकुळेंसाठी भाजपचे 15-20 आमदार पाडणार असा इशारा यावेळी जरांगेंनी सरकारला दिलाय। 15 लाख पाहिजेत। करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही तो? फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही तो? मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळाला माणूस हे उलटू नार्को टेस्ट केली पाहिजे असं ते म्हणताय। नाही, माझी नार्को टेस्ट करता येईल, काही अडचण नाही, त्याला माझी परवानगी आहे। मला हे दाखवायचं नव्हतं, मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका। हे बावनकुळेंनी दिलेलं एंडोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात। रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठा हो। अशा जात पडताळणी समितीच्या ज्या काही निर्णय आहे त्या निर्णयामध्ये बावनकुळे फोन करतात किंवा अजून कोणी मंत्री फोन करतात, हे काही म्हणणं योग्य ठरणार नाही। कधीही जात पडताळणी जे विभाग आहे तो विभाग स्वतंत्र, त्या ठिकाणी त्याचे न्यायिक अधिकार आहेत, त्या अधिकाराच्या मधात कुणीच जाऊ शकत नाही। मी जरी महसूल मंत्री म्हणून प्रयत्न केला तरी त्याला अर्थ राहत नाही, कारण कुणीच त्या ठिकाणी त्या विभागाचे लोक त्या प्रक्रियेमध्ये कुणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही।